आज संडे म्हटलं तर आमचा मच्छीचा वार. मच्छीच्या वाराच्या दिवशी मस्त गरमागरम वाफतं कालवण सोबत भात आणि कुरकुरीत मच्छी फ्राय. हा मेन्यू आम्ही बरेच दिवस मिस करत होतो. बरेच दिवस यासाठी कारण हल्लीच आम्ही आमचं घर शिफ्ट केलं. म्हणजे तात्पुरतं आम्ही एका रेंटेड हाऊसमध्ये शिफ्ट झालो आहे. मग शिफ्टिंगमध्ये आमचा बराचसा वेळ गेला. आता बरेच दिवस झाले या शिफ्टिंगच्या चक्करमुळे काही मासे वगैरे आणता आले नाही आणि मासे हल्ली मिळत पण नाही. म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथे आजूबाजूला ते भैये वगैरे असतात, पण त्यांच्याकडे अशी काही मनासारखी मच्छी नाही मिळत. म्हणून नवरा सकाळीच कोपरी फिश मार्केटमध्ये गेला, जे की आहे ठाण्यामध्ये. या फिश मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीचे मासे मिळतात आणि ते ताजेही असतात. ताजे आणि फ्रोझनही ठेवतात. म्हणजे रेट्स थोडेसे वेगळे असतात. ताज्या मच्छीचे रेट्स थोडे हाय असतात आणि फ्रोझन जरा स्वस्त मिळतात. पण फ्रोझन घेण्यापेक्षा ताजे घेतलेलेच ऑलवेज चांगले. नवऱ्याने हा एक रावस मासा घेतला. तर रावस आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे असतात, छोटे आणि मोठे. तर आम्ही हा मोठा रावस घेतला. त्याला तिथूनच कट करून आणला, कारण मोठ्या मच्छ्या नेहमी त्यांच्याकडूनच कट केलेलं बरं पडतं. आपल्याला ते घरी जमत नाही, आपल्या सुऱ्या तशा नसतात. पूर्ण किचनभर खवलेच खवले होतात. मग पुन्हा ते साफ करण्याचं अजून एक काम वाढलं, म्हणून मग तिथे कट करून आणलेलंच बेटर. आता ही मच्छी मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. म्हणजे नळाखाली स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये एक गाबोळी पण होती. गाबोळी म्हणजे मच्छीची अंडी असतात, तीही छान लागतात फ्राय केली किंवा कालवणामध्ये घातली तर. आता ह्या मच्छ्यांना मी सेपरेट करून घेणार आहे. म्हणजे डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग मी नेहमी कालवणात टाकते, कारण ते काही तळले जात नाही आणि कोणी छोटे छोटे पीस कोणाला खायलाही नाही जमत. त्याच्यामध्ये थोडे काटे असतात. त्यामुळे आता ते हे वेगळे केलेत. आता जे कालवणामध्ये टाकणार आहे त्याला मी मॅरिनेट करून ठेवणार आहे. मॅरिनेशनमध्ये फक्त मीठ आणि हळद जातं, बाकी काही नाही. लावून मी बाजूला ठेवलं आहे. आता वाटणाची तयारी. वाटणासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये हलकंसं गरम पाणी घ्यायचं, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा भिजल्या जातील. तर 7-8 काश्मीरी मिरच्या किंवा बेडगी मिरच्या घ्यायच्या, 2 चमचे धणे आणि 4-5 तिरफळ टाकायचे, अर्धा चमचा जिरे. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी भिजू द्यायचे, म्हणजे छान असं बारीक वाटलं जातं. दुसरीकडे अर्धा वाटी ओलं खोबरं, 7-8 पाकळ्या लसूण, आलं आणि एक कांदा उभा चिरलेला घ्यायचा आहे. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. आणि मग याच्यामध्ये जे आपण मिरची भिजत घातली होती, मिरची धणे वगैरे, ते सुद्धा यातच घालायचे. तुमच्याकडे जर छोटं भांडं असेल तर मिरच्या आणि धणे हे पहिलं वाटून घ्या आणि मग खोबरं वाटा, ते इझी जातं. आता मी मोठं भांडं असल्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्रच ओतणार आहे. आता यात आपल्याला घालायच्या आहेत 4 ते 5 काळी मिरी. काळी मिरी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायची तर नका घालू, पण तिरफळं घालायला विसरू नका, त्याच्याने छान असं चव येते. आता यात थोडंसं वाटून झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालते आणि थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि थोडं पाणी घालून ह्याला चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं. अगदी गंधासारखं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हा मसाला ना बारीक वाटलं ना तर कालवणाचं टेक्स्चर खूप छान येतं. जास्त जाड नाही ठेवायचं, त्यामुळे बारीकच वाटा. पाणी घाला जेवढं लागेल तेवढं आणि मसाला छान असा बारीक वाटून घ्या. मसाला वाटून झालेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे एक भांडं ठेवलं आहे मी गॅसवर. ते तापलं की त्याच्यात तेल ओतायचं. तर तेल तापलं की याच्यामध्ये 2-3 ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता याची फोडणी द्यायची आपल्याला आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित अशी फोडणी देऊन झाली की जो आपण मसाला वाटला होता तो ह्याच्यात घालायचा आहे. हा मसाला आहे ना भाजायचा नसतो जास्त, हलकंसं परतून घ्यायचं आणि लगेचच यात पाणी ओतायचं आहे. म्हणजे कालवणाची जी कन्सिस्टन्सी आपल्याला आवडते, पातळ घट्ट, त्याप्रमाणे याच्यात पाणी ओतायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही मसाला शिल्लक होता मी त्यातच पाणी ओतले, व्यवस्थित हलवून घेतलं आणि मग ते पाणी आपण या कालवण्यामध्ये ओतूया. व्यवस्थित असं मिक्स करूया आणि यातच आपल्याला कालवण शिजताना सोलं घालायची आहेत. म्हणजे कोकमं 5-6 कोकमं घातलेत. कोकम पण आपण आपल्या आवडीनुसार घालायचे, म्हणजे आपण किती आंबट खाऊ शकतो याप्रमाणे घालायचे. कोकम नसेल तर आपण चिंच घातली तरी चालेल किंवा आता बाजारामध्ये कैरीही मिळते, कैरी टाकली तरी छान होतं हे कालवण. आता छान अशी उकळी काढायची. उकळी काढून झाली की आपण जे मासे मॅरिनेट करून ठेवलेले, म्हणजे जे शेपटीकडचा भाग आणि तोंडाकडचा भाग,
त्याला आता यात घालायचं आहे आणि पुन्हा छान अशी एक उकळी काढायची आहे. मासे घातल्यानंतर कालवण आपल्याला जास्त हलवायचं नाही, नाही तर मासे तुटतात. आता छान अशी एक उकळी काढून झाली की गरमागरम आपलं कालवण खायला तयार आहे. आता आपण दुसरीकडे मच्छी फ्रायची तयारी करूया. इथे मी मच्छी फ्रायसाठी जे मच्छीचे तुकडे काढून स्वच्छ धुवून ठेवले होते, आता त्याला मॅरिनेट करायला घेऊया. एका ताटामध्ये लाल तिखट घालायचं आहे, आपला घरगुती मसाला जो असेल तो, हळद आणि मीठ टाकायचं आहे. त्याच्याचमध्ये लिंबू पिळायचं आहे. लिंबूऐवजी आपण कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ पण घालू शकतो, पण आंबटपणा याच्यामध्ये नक्की घाला, कारण त्याच्याने मच्छीला चवही चांगली येते आणि त्याचा जो वैसपणा असतो तोही निघून जातो. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं. आता जेवढी आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे तेवढी मी इथे घेतलेली आहे. म्हणजे मी सगळ्याच मच्छीला हे सोलणार आहे. मसाले व्यवस्थित आपण आतपर्यंत मुरतील अशा पद्धतीने छान असे मसाले चोळून घ्यायचे आणि कमीत कमी अर्धा तासासाठी तरी त्याला मुरत ठेवू द्यायचे. मासे मुरले की आपण त्याला फ्राय करण्याची तयारी करूया. इथे माशांना लावण्यासाठी मी रवा घेतला आहे. जेवढा रवा त्याचं अर्ध तांदळाचं पीठ, मीठ आणि लाल तिखट घ्यायचं. हे जास्त क्वांटिटीमध्ये बनवून आपण एखाद्या डब्यामध्ये पण ठेवू शकतो. म्हणजे कसं, जसं आपण मच्छी फ्राय करायला घेऊ तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला हे बनवायची गरज नाही पडणार. मग आपण ते डायरेक्ट प्लेटमध्ये ओतून माशांना लावू शकतो. आता हे कोटिंग तयार झालेलं आहे, ते माशांना व्यवस्थित असं लावायचं आहे. थोडं हलक्या हाताने दाबायचं आहे आणि मग लगेचच हे तेलामध्ये सोडायचे. ते गॅसवर तवा ठेवला आहे, तेल ओतायचे. तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत तापवायचे आणि मग मध्यम आचेवर करायचे आणि एक एक करून ही मच्छी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. तेल थंड असेल, गरम नसेल तर रवा लगेच तेलामध्ये सुटतो आणि मच्छीसुद्धा तेल प्यायला लागते. म्हणून सुरुवातीला तेल चांगलं गरम असावं लागतं. आता एका बाजूने 2-3 मिनटासाठी ही मच्छी चांगली भाजून घ्यायची आहे आणि मग पलटायचं आहे. 3 मिनटं पुरेसे असतात एका बाजूने भाजायला आणि मग दुसऱ्या बाजूनेही 3 मिनटं भाजायचे. दोन्ही बाजूने छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची आहे. खूप जास्त वेळ मच्छी तव्यावर ठेवून भाजत नाही बसायचं आहे. मच्छीला पुरेसा वेळ आणि सुरुवातीला गरम तेल हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे गरम तेल असेल तर ती मच्छी आपली तेलकट नाही होत आणि रवाही सुटत नाही. बाहेरून छान अशी पटकन शिजते आणि आतून ज्युसी राहते. आता मच्छी ही आपली छान अशी कुरकुरीत आणि खमंग भाजून झालेली आहे आणि आमच्या जेवणाचा वेळही झालेला आहे. गरमागरम मच्छी खायला तर खूप मजा येते, त्यामुळे ही मी लगेचच सर्व करायला घेणार आहे. गरमागरम भात सोबत रावसाचं कालवण आणि ही मच्छी फ्राय, हे कॉम्बिनेशन म्हणजे स्वर्गसुख. आणि ही रावस मच्छी चवीला अगदी नावाप्रमाणे एकदम रावस. ही मच्छी जर तुम्ही यापूर्वी कधी नसेल आणली किंवा खाल्ली नसेल तर एकदा नक्की आणा. या पद्धतीने करा, खा, तुम्हाला आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.